हर हर महादेव माझी यूट्यूब फॅमिली. मी आणि माझे हस्बंड 2 दिवसांसाठी पुण्याला आलेलो आहोत. मला ऑफिसला व्हिजिट करायचं होतं आणि माझ्या हस्बंडला त्यांच्या साईटला. मी आणि माझ्या बहिणीने सकाळी भाजी पोळी बनवली, टिफिन पॅक केला आणि मी निघाली ऑफिसला. मला ड्रॉप करायला माझे हस्बंड येत आहेत. आमच्या कॉलनीत गणपती बाप्पांचं सुंदर असं मंदिर आहे, तर बोला गणपती बाप्पा मोरया. रस्त्यात दुर्गादेवीचं मंदिर लागतं. संध्याकाळी तिथे आम्ही दर्शन घेणार आहोत आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्यासमोर एक बेलमॅक्स सोसायटी, ती माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट सोसायटी आहे. आणि ही ब्रह्माकॉप तर मला आवडत नाही, पण बेलमॅक खूप भारी आहे. आता हे पुढे लागतं ट्रम तात्यांचे टॉवर. इथले 4-5 BHK रिसेल फ्लॅटची प्राइस आहे मोर दॅन 16 करोड. ऑफिस जवळ पोहोचताच गाडीचं पेट्रोल संपलं आणि उतरताना माझी जुती तुटली. बघा ना माझं नशीब कसं आहे. आज 1.5 month नंतर मी ऑफिसला येते आणि माझं बघा ज्योती तुटली. आणि इथे मला ड्रॉप करायला आले होते स्कूटीवर. बाईक रणजित भैया घेऊन गेले, स्कूटीवर आम्ही म्हटलं आम्ही जातो आणि स्कूटीचं पेट्रोल संपलं. तर आता माझं स्टँडअप कॉल होता ऑफिसचा, तो मी अटेंड केला ऑन द वेज. आणि समोर ऑफिस आहे पण मी जाऊ नाही शकत. आधी मला शूज परचेस करावे लागतील बघते मी. आणि माझं लक इतकं तरी चांगलं, काहीतरी पर्सेंटेज, की माझ्या ऑफिस समोरच DIY आणि एक असं FC रोडला कसं असतं स्ट्रीट शॉपिंग, तसं एक स्टॉल्स आहे, तिथे जाऊन बघते मी. डीमार्ट पण आहे, सो कुठून तरी काहीतरी घ्यावंच लागेल आता. आणि काही नाही, ही जुती मी रिसेंटली घेतलेली आहे, 3-4 वेळेस घातली पण तरी तिने धोकाच दिलेला आहे. आणि माझ्या हस्बंड समोर वेट करतात, आता पेट्रोलसाठी बोलवतात ते दिराला. इथे समोर पण IT पार्क आहे आणि DIY खूप मस्त आहे. मला DIYचे प्रोडक्ट्स खूप जास्त आवडतात आणि रिझनेबल पण आहेत, म्हणजे खूप जास्त कॉस्टली नाही आहे प्रोडक्ट्सच्या अकॉर्डिंगली. स्टॉल्स अजून ओपन पण झालेले नाहीये, मे बी मीच फर्स्ट कस्टमर असणार आहे त्यांची. आणि इतके सुंदर सुंदर सँडल, ज्योती, चप्पल आहेत ना, सिरियसली म्हणजे FC रोडला जाण्याची गरज नाहीये. जे लोक खराडीत राहतात त्यांच्यासाठी हे बेटर ऑप्शन आहे. ही जुती खूप सुंदर आहे, मला ही जुती घ्यायची. आणि हिल्स मध्ये पण खूप छान होते, पण मी हिल्स घालत नाही, आजपर्यंत कधीच वेअर नाही केली. लग्नात जेवढी केली तेवढीच. मग माझ्यासाठी एकच ऑप्शन उरतं, ते म्हणजे फ्लॅट. कारण की देवानी बाय बर्थच चांगली हाईट दिलेली असल्यामुळे मला हिल वेअर नाही करता येत, म्हणून मी मोस्टली फ्लॅट किंवा जुतीच यूज करते. काय सांगू तुम्हाला, सकाळी सकाळी पैशांना चंदन लागून गेलं. 2 घेतलेत मी, एक ज्योती आणि एक फ्लॅट सँडल. माझा अवतार कसा आहे, सकाळी सकाळी 550 रुपयाला चुना लागून गेला. असे मला शॉपिंग करायचीच होती पुण्याला आल्यावर, पण असं इमॅजिन नव्हतं केलं की माझ्यासोबत असं काही होईल, की मला ऑफिसला जायच्या आधीच असं प्रॉब्लेम येणार. आता मला लेट झाले ऑफिसला फार. आणि फायनली मी पोहोचली माझ्या ऑफिसला. आणि माझं जे ऑफिस आहे खरंच सांगते खूप सुंदर आहे. माझा इथला एक्सपिरियन्स म्हणजे आतापर्यंतचा बेस्ट एक्सपिरियन्स आहे. मी इथे जॉईन केल्यापासून माझं वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करू शकत आहे. आणि इथे ना पॉलिटिक्स बिलकुलच चालत नाही. सगळं काही तुमचं जे ॲटिट्यूड, बिहेवियर आहे त्यावर डिपेंड करतं. आणि मॅच्युरिटी लेवल इथल्या एम्प्लॉईजची खरंच खूप भारी आहे. आणि माझं लोकेशन आहे 4th फ्लोअरला. सो मी ऑफिसमध्ये जेव्हा असते त्यावेळेस मी स्टेअर्सचाच यूज करते इन्स्टेड ऑफ लिफ्ट, कारण की दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करायचं असतं, म्हणून मी मोस्टली स्टेअर्स यूज करते. आणि आल्यावर मी पहिले थोडं फ्रेश झाली, बॉटल फिल करायला गेली आणि थोडंसं सेल्फी. आज खूप दिवसानंतर ऑफिसला येऊन खूप भारी वाटलं. सगळे कलिग्स आणि टीम मेंबर्सला भेटले तर मस्त वाटलं. आणि लवकर सगळे माझे टास्क मी फिनिश केलेत. आणि इव्हिनिंगला त्यांच्यासोबतच टी टाईमसाठी गेले होते आणि मग काम करून निघाले मी रिटर्न घरी जाण्यासाठी. तर माझे हस्बंड आले होते मला पिक करायला. आणि आमचं ऑफिस इव्हिनिंगला खूप भारी दिसतं, स्पेशली दिवाळी आणि ख्रिसमसमध्ये खूप सुंदर डेकोरेट करत. ऑफिसमध्ये बास्केटबॉल, क्रिकेट्सच्या मॅचेस असतात. सो एम्प्लॉईज त्यांच्या फ्री टाईममध्ये बास्केटबॉल, पूल गेम, टेबल टेनिस, चेस असे वेगवेगळे गेम्स एन्जॉय करतात. खूप स्ट्रेस फ्री असं कल्चर आहे माझ्या ऑफिसमध्ये.
रिटर्न जात असताना मग देवीचं दर्शन घेतलं, आरतीचा लाभ मिळाला आम्हाला. आणि यांना ना चहा प्यायचं होतं बिकॉज ही इज अ चाय लवर. मग आम्हाला थोडा वेळ वेट करायचा होता बाहेरच, कारण की आज आमची पार्टी आहे. चला मग रणजित भैयाच्या हॉटेलवर जाऊ. आज आम्हाला डिनर रणजित भैयाकडून पार्टी आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये काय प्रत्येक एम्प्लॉईला म्हणजे प्रत्येक शेफला एव्हरी मंथ 1500 रुपयाचं फूड मिळत असतं, डिनर किंवा कुठलंही तुम्ही घेऊ शकतात. तर आज ते आम्हाला मिळणार आहे. सो आज नो कुकिंग. आणि हे आहे रणजित भैयाचं हॉटेल IVC. हे ट्रम्प टॉवरच्या समोरच आहे माझं ऑफिस आणि त्यांचं हॉटेल फार जवळजवळ आहे. रणजित भैया आले बाहेर फूड घेऊन आणि बघा ते शेफच्या लुकमध्ये किती भारी दिसतात आहे. आम्ही DMart मध्ये पण गेलो होतो, थोड्या वस्तू घेतल्या आणि हे शूज माझ्या सासऱ्यांसाठी घेतलेत, विंटर शूज. आणि माझी सँडल अश्विनीला नाही आवडली, ती म्हणते का घेतली, तुझ्याकडे सेम अशी आहे, जा रिटर्न कर, ब्ला ब्ला ब्ला. तुझ्याकडे यातला ग्रे कलर आहे. मी आता दिवाळीला सगळं शूज स्टँड आपलं घरचं साफ केलं, त्याच्यामध्ये सेम ग्रे कलरची चप्पल तुझी माझी नसेल, ती माझी नसेल. कारण तुला आठवणारच नाही, कारण तू एकदाच घातलेली आहे, ते पण 2-3 वर्षापूर्वी घेतलेली चप्पल. बघा 2-3 वर्षापूर्वी घेतलेली चप्पलबद्दल सांगते. मी तुम्हाला आमचं डिनर मेन्यू दाखवते. ही आहे चॉकलेट ब्राउनी. ही थंड असते आणि जितकी जास्त चिल्ड असणार तेवढी जास्त टेस्टी लागते, विथ कॅरेमल टेस्ट. आणि ही आहे व्हेज बिर्याणी. त्यातला सगळा मसाला खाली आपल्याला ते मस्त छान मिक्स करावा लागेल. आणि सोबत आहे रायता. आणि हे आहेत मशरूम चाप. आणि ते जे दुसरे आहेत ना ते मे बी सोयाबीन चाप आहेत, ते कळलंच नाही मला काय आहे. आणि रणजित भैयाला विचारलं पण नाही. जेवण झालं आणि भांडे पण करून झालेत आमचे. आजचा व्लॉग मी इथंच संपवते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे मी व्लॉग अपलोड केला की तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन येणार. आणि तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मग भेटूया परत एकदा लवकरच नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वस्त, सुरक्षित आणि खुश रहा. हर हर महादेव.